नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर काही घरगुती टिप्स शेअर करणार आहे, ज्या कधी न पाहिलेल्या, ज्यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. नेहमी आपण ग्रीन टी जो आहे घराघरांमध्ये 2 ते 4 वेळेस ग्रीन टी घेतला जातो. हा ग्रीन टीची पत्ती जी आहे ती आपण फेकून देतो. फेकून न देता आपण वाया न घालवता ही जी ग्रीन टी आहे, हा जी ग्रीन टीची जी पत्ती आहे ती जर आपण झाडांना घातली तर आपल्याला एक्स्ट्रा खत झाडांना घालायची गरज लागत नाही. आपण ऑर्गॅनिकरित्या जर झाडांना जर खत घातलं ग्रीन टीचं तर निश्चितच झाडं हिरवीगार राहतील. जर तुमच्या झाडांना फुलं येत नसतील तर फुलं येतील. झाडं जी आहे घरामधली कुंडीतली झाडं जी आहे ती हिरवीगार राहतील. गवतीचा आहे, आपला कढीपत्ता आहे, तुळस आहे, या सगळ्या ए टू झेड झाडांना तुम्ही अशा पद्धतीनं ग्रीन टीची जी पत्ती उरलेली असते ती घालू शकता. तुम्ही वाळवून घालू शकता किंवा वल्ली जी असेल आपण लगेच बनवलेली इन्स्टंट तीही सुद्धा घालू शकतात. तुमच्याबरोबर तुमची झाडं देखील हेल्दी राहणार आहे. तर ही ट्रिक आजची कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर तुळस जी आहे ती हिरवीगार होते ग्रीन टीने. तुम्ही नक्की घालून बघा. मी हा प्रयोग केला आहे तर तुम्ही पण करा अशी माझी इच्छा आहे. तर काय होतं, दरवेळी आपण फरसाण बाजारातून आणतो आणि खाऊन झाल्यानंतर अर्धं असं पॅकेट उरलेलं असतं. यामध्ये किडा मुंगी जाण्याची शक्यता असते आणि हे फरसाण पावसाळ्यामध्ये लूज देखील पडतं. तर हे जे फरसाण आहे प्रत्येक वेळेस एवढे डब्यामध्ये प्रत्येक गोष्ट घालून ठेवली तर ती आपल्याला आठवत पण नाही किंवा प्रत्येक वेळेस प्रत्येक पदार्थाला डब्बा वेगळा करणं शक्य नसतं. मग काय करायचं आहे, तर ही जी कॅरी बॅग आहे ही आपल्याला आवश्यकतेनुसार तेवढी कट करून घ्यायची, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं. आणि काय करायचं, एक पेटलेली मेणबत्ती घ्यायची आहे आणि त्या मेणबत्तीवर मस्तपैकी असं हे पॅकेट बंद करायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा पदार्थ जो आहे तो आपल्याला परत वापरता येईल, परत खाता येईल. आपला वेळ देखील वाचेल, आपला पैसा देखील वाचेल. ह्या 2 मिनिटाच्या कामानं तुमचा पदार्थ वाचणार आहे, तुमचे पैसे वाचणार आहे, तुमचा पदार्थ देखील वाचणार आहे. आणि आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेस डब्बा जर आपण भरून ठेवला तर आपला हे तुम्ही बघू शकता अजिबातही पडत नाही आणि पॅकेट बंद, हवाबंद पॅकेट हे झालेलं आहे. बऱ्याच वेळेस डबे घरामध्ये रिकामे नसतात. अशा वेळी व्यवस्थितरित्या जर तुम्ही मेणबत्तीवर हे पॅकेट बंद केलं तर अशा पद्धतीने तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याकडे डबे नसतात. डब्यांमध्ये जर पदार्थ भरला तो काही वेळेस अशा पद्धतीनं उरतो. अशा पद्धतीनं जर तुमचे पदार्थ जर राशन तुमचं उरलं तर काय करायचं आहे, पॅकेट व्यवस्थित पद्धतीनं जेवढा पदार्थ राहिला तेवढं व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा. आणि ही पिशवी देखील आपण काय करायचं, हे पॅकेट देखील आपण मेणबत्तीवर आपण मस्तपैकी याला अशी पॅकेट बंद करून घेणार आहे, जेणेकरून हा पदार्थ जो आहे पॅकेट आपण कुठंही ठेवलं व्यवस्थितरित्या तर ते पडणार नाही, सांडणार नाही, वाया जाणार नाही, पुन्हा आपल्या उपयोगात व्यवस्थित हा पदार्थ येईल. अशा पद्धतीने आपण जे मेणबत्तीने पूर्ण पॅकेट आपलं बंद करून घ्यायचं आहे. हवा बंद होतं जेणेकरून हवा पण जात नाही, किडे होत नाही, त्यामध्ये व्यवस्थितरित्या राहतो पदार्थ पण, आणि पॅकेट आणि दिसायला पण सुंदर वाटतं. तर ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला हे पण सांगायला अजिबात विसरू नका कमेंट्स बॉक्समध्ये. बेल आयकॉनचं बटन दाबा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. या अशा पद्धतीनं तुमच्या घरात जितके काही पॅकेट असतील तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून एखाद्या डब्यात पण भरून ठेवू शकतात, जेणेकरून आपण पुन्हा त्याचा रियूज करू शकू, पुन्हा आपल्याला वस्तू सापडवू शकतील. अशा व्यवस्थित डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं किंवा एखाद्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवून दिलं तरी देखील चालेल. पुढची जी टिप्स आहे, अशा बहुतेक तुमचे पॅकेट आपल्या घरामध्ये असतात आणि ते वाया जाऊ नये त्यासाठी एकदम बघा तुम्ही अजिबातही तुमचा पदार्थ इकडं तिकडं होणार नाही. अशा पद्धतीने बरेचसे पॅकेट तुम्ही पॅक करू शकतात. एक 5 ते 10 मिनटामध्ये बरेच पॅकेट तुम्ही पॅक करू शकतात. तर पुढची जी टिप्स आहे, घरामध्ये जो आहे आपल्या कपाटांमध्ये, बंद कपाटांमध्ये खूप वास येत असतो. पावसाळ्यामध्ये हा वास खूप येत असतो. अशा वेळेला काय करायचं, आपल्याला काही सुचत नाही. ओल्या कपड्यांचा देखील आपल्या घरात वास येत असतो, कपड्यांचा वास असतो, कपाटामध्ये किचनमध्ये पण वास येत असतो. अशा वेळेला काय करायचं आहे, तो आपली थोडी टाल्गम पावडर घेतलेली मी या ठिकाणी आणि 2 लवंगा आपल्याला टिश्यू पेपरवर टाकायच्या आहे. 2 लवंगा आणि टिश्यू पेपरवर पावडर टाकायचे आहे. त्याने काय होणार आहे, एवढा छान असा फ्रेग्रन्स
तयार होणार आहे. आणि हा जो वास आहे त्या ठिकाणी, तेवढ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण ह्या टिश्यू पेपरची घडी ज्या ठिकाणी ठेवू त्या ठिकाणी अगदी मस्त असा छान असा सुवास असा दरवळणार आहे. तुम्ही ही ट्रिक्स नक्की करून बघा. अशा पद्धतीची तुम्ही कपाटात पण ठेवू शकता, आपल्या किचनच्या कपाटात ठेवू शकतात, भांड्यांच्या कपाटामध्ये ठेवू शकता, जिथे ओले कपडे असतात त्याच्या बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवू शकतात. आपले जे पुस्तकं असतात मुलांचे, त्या मुलांच्या पुस्तकाच्या कपाटात देखील इतका असा म्हणजे वास, उग्र वास येत असतो. पावसाळ्यामध्ये फंगस लागण्याचे चान्सेस असतात. अशा ठिकाणी खूप साऱ्या 7-8-10 पुड्या करून तुम्ही अशा जर जागोजागी कपाटामध्ये ठेवल्या, जिथे तुम्हाला असं वाटतंय का पावसाचा उग्र वास येतोय, तुम्ही बुटांच्या चपलांच्या कपाटात देखील तुम्ही अशी पॅकेट करून तुम्ही ठेवू शकता. ती एक पॅकेट खूप छान फ्रेग्रन्सचं काम करतं आणि टिश्यू पेपरमधून व्यवस्थितरित्या त्याचा वास असा येत असतो. अशा कपाटामध्ये पण तुम्ही ठेवू शकतात व्यवस्थित, जेणेकरून की तिथे फंगस लागणार नाही. आणि फंगस लागलं तरी असा व्यवस्थितरित्या त्याला असा वास व्यवस्थितरित्या कपाटांमध्ये येईल. आणि नंतर तुम्ही उचलून, नंतर पावसाळ्यानंतर उचलही बऱ्याच दिवस जसंच्या तसं राहतं. तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल आणि तिला जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल, तेल पाणी लावून जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल, तर वरती जर आपण कढई जर ठेवली, नवीन भांडे जर वरती ठेवले तर धूळ बसते त्यावरती. आणि धूळ असेल तर चिकटपणा हा येतो, पाणी हवाने भांडे खराब होते. तर अशा वेळी काय करायचं आहे, लोखंडाच्या वस्तू पटकन खराब होतात, त्याला गंज लवकर लागतो. तर असा गंज लागू नये म्हणून काय करायचं आहे, लोखंडाची कढई जेव्हा वेळेस वॉश होईल त्यावेळेस काय करायचं आहे, व्यवस्थित पुसून धुवून व्यवस्थित वाळल्यानंतर तिला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशी घालून ठेवायची, जेणेकरून पुढच्या वेळेस वापरायला आपल्याला तिच्यावर हवा पाण्याचा परिणाम होणार नाही. लोखंडावर लवकर होत असतो, धातूवर हवा पाण्याचा लवकर परिणाम होत असतो, स्टीलशिवाय बाकीच्या धातूंवर हवा आणि पाण्याचा परिणाम होत असतो. तर अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायची आहे भांडे आपले व्यवस्थितरित्या लोखंडाची. तर काय होतं, बऱ्याच वेळेला रिमोटला कवर आपण बऱ्याच वेळेला आणतो, पण चेन वगैरे खराब होते त्याची, आणि मग ते कवर जे आहे इकडं तिकडं पडतं. पण अशा वेळेला काय होतं का, व्यवस्थित हातामध्ये व्यवस्थित रिमोट लागावं, त्यासाठी आपल्याला काय, कवर जे आहे तो खूप मोठा वाटतो कधी कधी, पण काय करायचं, व्यवस्थितरित्या हाताला कवर पण लागणार नाही, फील होणार नाही, आणि आपलं रिमोट पण व्यवस्थित शेप राहील. लहान मुलं पण बटणं वगैरे काढत असतात रिमोटचे. अशा वेळेला काय करायचं, एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि तिच्या रिमोटच्या आकाराचा आपण कट करून घेणार आहे. प्लास्टिकची पिशवी रिमोटच्या आकाराची कट करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही चाकू घेतला आणि गरम चाकूने जर कट केलं तर पिशवी जी आहे ती लॉक पण होईल, म्हणजे त्या शेपमध्ये ते लॉक पण होईल. आणि तुमचं हे जे आहे रिमोटला कवर पण तयार होईल. पण या ठिकाणी आज माझा नेमका गॅस संपलेला, त्यामुळे आता मी व्हिडिओ बनवत होते आणि गॅस संपल्यानंतर लगेच लावणं मला शक्य नव्हतं. त्यासाठी मी तुम्हाला मेणबत्तीचाच वापर या ठिकाणी आता दाखवणार आहे. आणि मेणबत्तीने पण छान असा कवर हा तयार होणार आहे आपला. जसं तुम्ही जसं चाकूने केलं असतं, चाकूने एकदम सरळ असं तुम्ही कटिंग करून, आणि गरम चाकूने करायचं आहे. एक दिवस मी तुम्हाला ही पद्धत देखील दाखवेल. आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि काय करायचं आहे, मेणबत्तीवर असं मस्तपैकी छान दिसायला पण खूप छान वाटतं हे रिमोट असं, आणि प्लास्टिकमध्ये घालायचं आहे. जुनं आपण नेहमी वापरामध्ये असलेलं रिमोट जे आहे त्याला कधी स्वच्छ करत नाही.